शेतकरी बंधूंनो, आपण जर कांदा फुगवणीसाठीचा विचार करत असाल तर तो जे शेवटच्या स्टेजला करत असाल तर तो चुकीचा आहे माझ्या मते तरी. कांदा जर आपल्याला फुगवायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच काय केलं गेलं पाहिजे, त्याची काळजी घेतली गेली पाहिजे. ती कशी, तर कांद्याचं एक शास्त्र आहे की कांद्याच्या पातीची संख्या जास्त, कांद्याला जर खाली मुळी चांगली असेल, कांद्याची मान जर लांब नसेल, तर या सगळ्या गोष्टी दोन्ही तिन्ही गोष्टी जर एकत्र करायच्या असतील तर आपल्याला सुरुवातीपासूनच त्याच्यावरती नियोजन करावं लागतं. कांद्याच्या पातींची संख्या जेवढी जास्त तेवढे कांद्यामध्ये पापुद्रे जास्त, त्याच्यानंतर मान जेवढी कमी तेवढी कांद्याची साईज होती. शेवटच्या स्टेजला मानेतला जो रस आहे तो रस खाली उतरला जातो, पातीतला रस खाली उतरला जातो. पातींची संख्या जेवढी जास्त तेवढा रस जास्त खाली उतरतो आणि कांद्याची साईज होत असते. त्याच्यानंतर ज्या मुळं आहेत ते मुळे अन्नद्रव्य अपटेक करत असतात. ह्या दोन्ही तिन्ही कॉम्बिनेशनमुळे कांद्याची साईज होत असते. म्हणून आपण कांदा जी फुगवणे किंवा जी साईज आहे ती साईज होण्यासाठी पातींची संख्या, त्याच्यानंतर कांद्याची मान, जो देठ आहे तो देठ जाड करणं आणि कांद्याची मुळी ॲक्टिव्ह ठेवणं हे सुरुवातीच्या स्टेजमधून जर केलं तर कांदा पिकाची साईज व्हायला आपल्याला सहज सोप्या रीतीनं चांगल्या पद्धतीनं मदत होत असते. म्हणून आपण काय केलं गेलं पाहिजे की कांद्याच्या पातींची संख्या सुरुवातीच्या काळामध्ये, त्याच्यानंतर कांद्याची मान जाड होणे, कांद्याचं जी मान आहे ती मान कमी लांबणे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला कांद्याची साईज व्हायला मदत